नमस्कार, आवाज़ इंडिया में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र की स्वास्थ्य व्यवस्था पर सवाल उठा रही एक बड़ी खबर आ रही है। महाराष्ट्र के हिंगोली के बालापुर अस्पताल से अमानवीयता की हद पार कर देने वाला एक मामला सामने आया है। यहाँ पर 13 दिसंबर शुक्रवार को परिवार नियोजन के कार्यक्रम के तहत नसबंदी कैंप का आयोजन किया गया था। कैंप में तकरीबन 43 महिलाओं पर नसबंदी ऑपरेशन करने के बाद उन्हें बेड ना मिलने के कारण ज़मीन पर लेटाया गया। सर्दी के मौसम में ज़मीन पर लेटी दर्द से तड़पती हुई महिलाओं को देख परिजन परेशान देखने को मिले। यह पूरा मामला सामने आने के बाद जिला स्वास्थ्य विभाग के सिविल सर्जन नितिन तड़स ने इस बात को नकारा है। उन्होंने कहा कि इस अस्पताल में 30 बेड की व्यवस्था है। ऑपरेशन की 30 महिलाओं को बेड दिए गए थे। अन्य महिलाओं को नीचे सोने के लिए गद्दे की व्यवस्था भी की गई थी। यहाँ पर पेशेंट महिलाओं के बारे में किसी भी प्रकार की लापरवाही नहीं बरती गई है। सभी पेशेंट और परिजन संतुष्ट देखने को मिल रहे हैं। याच्यातली बरीचशी माहिती परिस्थितीशी विसंगत आहे। काल आपण तज्ज्ञ डॉक्टर, लॅप्रोस्कोपिक सर्जन, ॲनेस्थेटिस्ट व तज्ज्ञ चमू डिस्ट्रिक्ट लेवलवरनं पाठवून इथे 43 पेशंटचं कुटुंब नियोजनबाबतचे शस्त्रक्रियेचं शिबिर ठेवण्यात आलेले होते। सदर शिबिर उत्कृष्टपणे पार पडलं। कोणतेही कॉम्प्लिकेशन पेशंटला झाले नाही। नातेवाईक आणि पेशंट दोन्हीही संतुष्ट आहेत। फक्त काही पेशंटला 30 बेडचं रुरल हॉस्पिटल असल्यामुळे आणि आपण 43 पेशंट केल्यामुळे काही पेशंटला सतरंजी, गादी आणि ब्लँकेटची सोय करून आपण एका नवीन वॉर्डमध्ये तात्पुरती सोय केली होती। सदर पेशंट लॅप्रोस्कोपीचे असल्यामुळे दुसऱ्याच दिवशी सदरच्या पेशंटला आपण डिस्चार्ज देतो। कोणतेही कॉम्प्लिकेशन न होता सदरच्या पेशंटला आपण डिस्चार्ज दिलेला आहे। त्या थंडीची आम्ही योग्य ती काळजी इथे रुरल हॉस्पिटल लेवलच्या प्रशासनाने घेण्यात आलेली होती। आपण त्यांना गाद्या दिल्या होत्या, फरशीवर झोपवलेलं नव्हतं। सतरंजी, गाद्या आणि ब्लँकेटची सोय करण्यात आलेली होती आणि याबाबत पेशंट तसेच त्यांचे नातेवाईकही संतुष्ट आहेत। कोणत्याही पेशंट अथवा नातेवाईकांनी कसल्याही प्रकारची ते तक्रार केलेली नाहीये। इस मामले के महिलाओं के वीडियो और फोटो सामने आने के बाद हर तरफ से इस घटना की निंदा की जा रही है। विपक्षी तरफ से इस घटना को लेकर राज्य की स्वास्थ्य व्यवस्था पर सवाल खड़ा किया जा रहा है। राज्याला आरोग्य खातच नाहीये। आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते, औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे। ज्या राज्याला 1 महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं? लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना। ते 1 महिना फक्त मंत्रिपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळतंय, गृह की अर्थ की महसूल, स्वतःला मलईदार खाती पाहिजे। आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याच्या त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडत तडफडत आहेत। वहीं इस मामले को लेकर एकनाथ शिंदे की शिवसेना के विधायक संतोष बांगर ने बालापुर के सरकारी अस्पताल का दौरा किया। अपने इस दौरे में बांगर ने बयान देते हुए कहा कि इस घटना में अस्पताल प्रशासन और डॉक्टर की कोई भी गलती नहीं है। मामले को गलत तरीके से पेश किया जा रहा है। निषेध करणाऱ्याला निषेध नोंदायचा धंदाच असतो, विरोधकाला दुसरं काही काम नसतं। या ठिकाणी आमचे सीएस असतील, या ठिकाणचा मेडिकल अधिकारी असेल, या ठिकाणचा संपूर्ण स्टाफ असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय। राहिला विषय तुम्ही जे म्हणताय की पेशंटला खाली झोपवलं, ऑपरेशन केलं, खाली झोपवलं, मला वाटतं हे चुकीचं आहे सगळं। त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ज्या हॉलमध्ये पेशंट झोपवलेले होते त्या ठिकाणी एकदम स्वच्छ हॉल, त्या ठिकाणी गाद्या टाकल्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की एका टाक्याचं ऑपरेशन असतं। 1 टाक्याचं ऑपरेशन मला वाटतं सकाळी जर ऑपरेशन केलं तर संध्याकाळी त्या पेशंटला डिस्चार्ज असतो। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं सर्व नातेवाईकांना मी बोललोय की तुमची या ठिकाणी कुठे काही गैरसोय झाली का, काही झालं का? एकाही नातेवाईकांनी तुम्हाला सांगतो तोंडामधून ब्रश शब्द काढला नाही। 3 दिवसाच्या पूर्वी या ठिकाणी मेडिकल अधिकारी आणि सीएसला मी सांगितलं होतं की आपल्या आजूबाजूच्या परिसरातले कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन आपण केले पाहिजेत। वारंवार आपल्याला लोकांचे फोन येतात, त्यांना मला वाटते की 120चं टार्गेट असतं। 120चं टार्गेट सोडून तुम्हाला सांगतो की कालचं त्यांनी म्हणजे जास्तीचं काम मला वाटते की या ठिकाणी केलेलं आहे। कुठल्याही प्रकारची चूक कुठल्याही अधिकाऱ्याची का कोणत्या डॉक्टरची नाही। सन्माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना बोललोय, जे बेड कोरोना वार्डातले आमचे मागचे बेड होते ते बेड आता ज्या PSC मध्ये काही बेड नसतील त्या ठिकाणी ते बेड आपण पोहोचती करणार आहोत।
बहरहाल पूरा मामला सामने आने के बाद अस्पताल प्रबंधकों ने मामले को रफा दफा करने के लिए सभी महिलाओं को डिस्चार्ज कर दिया है।